महाराजांची की काहीतरी बोलाच. आता मला बोलायला येत नाही, तुम्हाला कळलंच असेल. तर पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असलं म्हणजे माझं चाललेलं कार्य निश्चितपणानं पुढं जाईल याची मला खात्री आहे. म्हणून त्यांची विनंती लगेच मान्य केली. तर आपण सर्वजण हिंदू आहोत आणि जसा मला तसा तुम्हाला सर्वांना हिंदुत्वाचा अभिमान आहे. आणि आपल्या हिंदुत्वाचं मूळ खूण, मूळ ठिकाण, मूळ जर काही असेल तर ते वेद आहे. आणि या वेदाचं पारायण, या वेदाचं स्वाहाकार तुमच्याकडे होतोय म्हणजे अहो तुमच्या पायाचं तीर्थ नेऊन भारतात टाकावं लागेल एवढी पुण्याई तुमची झालेली आहे. त्यामुळं तुम्ही खरंच भाग्यवान आहात असं मला म्हणायचं आहे. आपला दुसरा बेस जो आहे, दुसरं स्थान जे आहे ते आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा मान सन्मान, आई वडिलांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आणि हेही कार्यक्रम इथं होतोय. तिसरा भाग जो आहे तो आम्ही आमच्या धर्म पद्धतीप्रमाणे गुरूंना आणि संतांना मानतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यांची योग्य घडेल तशा पद्धतीची सेवा करतो. ही आमची परंपरा आहे. आणि ह्या परंपरेला अनुरूप इथं हाही कार्यक्रम चाललेला आहे. म्हणजे पुन्हा चौथा भाग असा वयोवस्थादी शांती. आता ही इथं बसलेल्या कोणाच्या भाग्यात आहे का नाही, झाली का कोणाची बघा. पण करून घेणाराचं भाग्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या पोटी असे पुत्र जन्माला आले त्यांचं केवढं मोठं भाग्य असेल की असं सगळं घडून आणायचं. आणि हे सगळ्यांची साखळी, एक सगळ्यांची शृंखला एकत्र बांधून तुमच्या सर्वांच्या साथीनं माझ्या सनातन धर्माचा आणि केवढा मोठा जय जयकार यांनी केलेला आहे हा भाग विषय आहे. आणि याच्यावर सगळ्यावर फुलं म्हणून श्रीमद भागवत कथा तुमच्या कर्णद्वाराद्वारे तुमच्या अंतरात्म्यात जाते. तुमचं अंतःकरण, तुमचं मन, तुमचं शरीर शुद्ध होतोय. त्याच्यामध्ये भक्तीचा रस तयार होतोय. आणि त्याच्यामुळे तुमचाच नव्हे तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सुद्धा उद्धाराचा इथं घाट घातलाय. हे केवढं मोठं भाग्य आहे. तर असे अनेक कार्यक्रम तुमच्याकडं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं घडतायत. आणि तिथं मज पामर अशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. मला काय मोठेपणा त्याच्यामध्ये असावा. तर ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टी जर इथं पाहिल्या तर मन भारावून जातं की होय, माझ्या धर्माचं, माझ्या सनातन धर्माचं अनुकरण करणारे असे जर तुमच्यासारखे अनुयायी एवढे जरी मला मिळाले तरी कर्णवंत विश्वमार्यम, मी संपूर्ण जगाला हिंदू करू शकेन एवढी ताकद माझ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तर तुमच्यामधली ही धार्मिक भावना नुसती भागवत कथा ऐकण्यापुरती, हा कार्यक्रम बघण्यापुरती नाही तर आमच्या दररोजच्या आचरणामधून ती आली पाहिजे. आम्ही हिंदू आहोत. आमच्या आचरणावरून बाकीच्यांना कळलं पाहिजे की होय आम्ही हिंदू आहोत म्हणून. तुम्ही बाकीच्या धर्माच्या लोकांचं आचरण बघाल तर तुमच्या लक्षात येईल, आपल्या बरोबर लक्षात येतं हे कोण आहेत. डोक्यावर गोल टोपी असली म्हणजे तुम्ही काय म्हणता, हे कोण आहे, खूण आहे ना त्यांची धर्माची, नाही का. गळ्यामध्ये जर क्रॉस असेल तर तुम्ही काय म्हणताय, हे ख्रिश्चन आहे. तुमची काय खूण आहे, काहीतरी असली पाहिजे. आणि ही खूण बाकीचं काही नाही करायला जमलं तर हरकत नाही आहे. पण मी म्हणेन जरा आजचा काळ बदललाय. पण मी असं म्हणेन की ठळक नुसती एक टिकली तरी कपाळाला लावा. टिकली म्हणजे ती टिकली नाही का, ती टिकली तर टिकली, नाहीतर
तर कपाळाला कुंकू असेल, अष्टगंध असेल, बुक्का असेल, अहो एवढं जरी लावलं तरी आपण हिंदू असल्याची ग्वाही दिली जाईल, याच्यावर लक्ष द्या. तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण आत्तापर्यंत आम्ही कोणाला सांगायला नाही पाहिजे होत्या, न सांगता हे सगळं घडायला हवं होतं. पण दुर्दैव आमचं, आम्हाला ही सांगायची पाळी यायला लागली आहे. आणि मला असं वाटतं की इथं जेवढे लोक बसलेले आहेत एवढ्या लोकांनी जर ठरवलं की नाही आपण आता बारीकात बारीक टिकली लावतो, आता ती फार फॅशन झाली आहे, दिसतच नाही टिकली, मग मला सांगा ती टिकलीच नाही का? तरी पण टिकली. इथं ज्या अर्थी बसायला आली त्या अर्थी टिकली. हो, मग आता ती जरा थोडीशी आकार वाढवा ना तिचा, त्या टिकलीचा आकार वाढवा. टिकल्या लावतायत का? लावा. पण कुंकू का लावायचं? मला वाटतं कुणाला माहिती आहे की नाही मला नाही माहिती. पण कुंकू का लावायचं? कपाळाला अष्टगंध तरी का लावायचं? जे काही आमच्या पूर्वजांनी आम्हाला घालून दिलेले नियम आहेत, मी तुमच्याकडे कधीतरी येईन. आज भागवत कथा आहे, त्याच्यामध्ये जास्ती मला बडबड करायची इच्छा नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घेता आल्या पाहिजेत, हो, आम्हाला समजता आल्या पाहिजेत. आणि समोर जर आपल्याला कुणी विचारणार वाटलं तुम्ही कुंकूच का लावता कपाळाला, अहो तुम्हाला सुद्धा सांगता आलं पाहिजे. आमच्या वेदकाळामध्ये अशा विदुषी स्त्रिया होत्या की त्यांना चारी वेदाचं ज्ञान होतं आणि वेदाची आणि शास्त्राची चर्चा करायच्या त्या. आता तुम्ही कशा चर्चा करता? तुझी सोनं आली का, नांदायला नांदती का नाही गेली का नाही, ह्या चर्चा चालत आहेत. म्हणजे आपण आपला धर्म सोडला, आपण आपल्या चालीरीती सोडल्या, आपण आपल्या पूर्वजांच्या नावानं जगायचं सोडलं. आता आपण आपले आपले मालक झालो. आणि खरं म्हणजे पूर्वजांच्या नावानं जगता आलं पाहिजे. आणि जे पूर्वजांच्या नावानं जगतात ना तेच आपल्या आई वडिलांची वयोवस्थानी शांती करतात, बाकीचे करत नाही. म्हणून आम्हाला ते जगायला आता शिकायचं. आता इथून पुढे आमची सुरुवात करायची. आता एक एक पायरी आपण पुन्हा एकदा चढूया. वेदकाळामध्ये शंकराचार्यांच्या काळामध्ये पाण्याला जाणाऱ्या बायका वेदाच्या चर्चा करत जात असायच्या. हा आमचा इतिहास आहे. आणि आता आपण काय करतोय? तुम्हाला जर विचारलं कृष्णाचे वडील कोण, डोकंच खचितात. कोण होतं की? हो, सीतारामाची कोण माहिती आहे का? अवघड आहेत प्रश्न सगळे. तर आम्हाला आमच्या धर्माचं, आमच्या देवाचं काहीच माहिती नाही. पण नको त्याच्या उठाठेवा मात्र आम्हाला केल्याशिवाय राहत नाही. तर आपला उद्धार करायचा असेल, आपल्या कुटुंबाचा उद्धार करायचा असेल, आपल्या देवाचा उद्धार करायचा असेल, आपल्या देशाचा उद्धार करायचा असेल, आपल्या संस्कृतीला टिकवायचं असेल, तर आपल्या घराघरामध्ये देवाची चर्चा करा, आपल्या घराघरामध्ये धर्माची चर्चा करा, आपल्या घराघरामध्ये संस्कृती चर्चा करा. जर हे नाही घडलं तर काय चाललंय? आत्ता शेजारच्या घरात घडलंय, उद्या आपल्या घरात घडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून शेजारचं घर पेटलंय, घरात पांघरून घेऊन झोपू नका, विझवायला जा त्याचं, नाहीतर ती आग तुमच्या घराला लागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण सगळेजण बंधुभावानं इथं वागायला हवं. एकमेकाच्या उकाळ्या पाकाळ्या सोडून द्या. आम्ही एक धर्माचे, एका जातीचे. आमचं शास्त्र काय सांगते? आमचं आमचं नातं काय आहे? या सगळ्यांचं आपलं नातं काय आहे? एक प्राण दो देह सरीखा, इससे अपना नाता है. यह धरती माँ पार्वती है, यही राष्ट्र शिव शंकर है. दिग्मंडल काटों का कुंडल, कण कण रुद्र भयंकर है. तर आमचं नातं असं आहे. आणि हे नातं आम्हाला जपायला हवं, टिकवायला हवं. आणि हे जर नातं जपायचं असेल, टिकवायचं असेल, तर इथं जी शृंखला आपण बघतोय ही प्रत्येकाच्या घराघरात झाली पाहिजे. वेद पारायण प्रत्येक घरात व्हावं, वेदाचं हवन प्रत्येक घरात व्हावं.
मुंज प्रत्येक घरात लागावी, प्रत्येकाच्या घरात लागावी. आता अलीकडे वेगळंच झाले, ह्या जातीत मुंज नाही, त्या जातीत मुंज नाही, असं काही नाही आहे. सगळ्यांच्याकडे मुंज आहे. हां, सोडून दिल्यात एवढं नक्की. तर आता ह्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांची वयोवस्थाची शांती प्रत्येक घरात झाली पाहिजे, हेही तेवढंच खरं आहे. तेव्हा या सगळ्या शृंखलामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण का करू शकत नाही याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करा. बाकीचं सगळं तुम्हाला भागवत कथेमध्ये महाराजांच्या अमृतवाणीतून ऐकायला मिळेलच. मी त्याचा जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही. पुन्हा केव्हा तरी येईन आणि तुम्हाला मग हे सगळं सांगेन. कुंकू का लावतात, कुंकू का लावावं, डोक्यावरून पदर का घ्यावा, खांद्यावर का असल्यावर काय असतं, हे सगळ्या गोष्टी ना तुम्हाला अगदी मी निवांतपणानं येईन आणि बोलेल. हे नाही बोलेल तर ना बोलू द्या, तुमच्याकडे येईन. झालं का? तर आपण अशा एखाद्या काळाची, एखाद्या वेळेची वाट बघूया की ज्या वेळेला मला मोकळेपणानं तुमच्याबरोबर संवाद करता येईल, तुमच्याशी बोलता येईल, तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी मला ऐकता येतील आणि तुमच्या दुःखाला घालवण्यासाठी काय करायचं याचा मंत्रही तुम्हाला सांगता येईल. हे सगळं करण्यासाठी आपल्याला वेळेची प्रतीक्षा करावी लागेल. कारण आता श्रीमद भागवत कथा चालू होणार आहे. त्याच्यामध्ये हे नको आहे आपल्याला मध्ये मध्ये बडबड करायची, कुणीतरी मध्ये बोलावं. आणि तुमचं आधीच तर काय असतं, काल कथेत काय झालं हेच लक्षात नाही. मागचं सपाट, पुढचं पाठ, ते पण आता कथेत असेपर्यंत. आणि कथेवरून जाताना सगळं झटकूनच जातो आपण. चाला काही अंगावर कुठं भागवताचा श्लोक राहू नये, काही राहू नये, एवढं झटकूनच जातो आपण सगळे निघून. पण नाही, असं न करता भागवतामध्ये ज्या कथा ऐकल्या त्या तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या जवळच्या साळकाया म्हाळकाया हुडका आणि त्यांना ह्या कथा सांगा, त्यांच्याबरोबर त्याची वाटणी करा. त्याच्यामुळं तुमचं पुण्य द्विगुणित होतं. जितक्या बायका ऐकतील ना ह्या कथा तितकं तुमचं पुण्य वाढतं, तितक्या पटीनं पुण्य वाढतं. म्हणून ही चर्चा, ही भागवत कथा इथं न ठेवता आता आपल्याला घराघरात न्यायची नाही, काय गल्ली गल्लीत न्यायची नाही, तर कानात न्यायचे आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे पुढं चला. मी आपली सर्वांची क्षमा मागतो, महाराजांची क्षमा मागतो. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला आणि मला तुमच्याशी थोडंसं संवाद करता आला त्याबद्दल, आणि मला इथं संधी दिली तुमच्यासमोर बोलायची, तुमचा आशीर्वाद घेण्याची, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि मी इथेच विराम घेतो. सद्गुरुनाथ महाराज की. पूज्य अप्पांचं या ठिकाणी येणं हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी पूर्णाहुतीपेक्षा काही कमी नाही आहे. आपला आशीर्वाद सतत आम्हा सर्वांवर राहावा हीच आपल्या चरणी प्रार्थना करूया. नंतर या ठिकाणी आरती होईल. आरती म्हणजे महाराजांची आरती होईल. त्यानंतर मातृपितृ सद्गुरू तुलादान होईल आणि त्यानंतर आपला पुढे कथेचा क्रम होत राहील.